क्लब मुंबई नॉर्थच्या वतीने सौ राजश्री बिर्ला यांच्या हस्ते वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आलं। तसंच पुन्हा 2010 मध्ये रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग एंटरप्रेन्योर हा सन्मान प्रदान करण्यात आला। शिवाय मेड इट हा पुरस्कार SS ग्रुप पुणे यांच्या वतीनं डॉक्टर जयंत अभ्यंकर यांच्या हस्ते श्री हनुमंतरावांना देण्यात आला। हनुमंतने वडिलांच्या मृत्यूनंतर खूप कष्ट केले, शिक्षण घेतलं कष्टातून, आणि तसाच तो खूप मनाचा हळवा आहे, खूप काळजी घेतो सगळ्यांची, आणि माझी तर फार काळजी घेतो, गावाकडच्या लोकांची तो काळजी घेतो। म्हणजे पुण्यात आमचे शेजारी पाजारी मुलं येतात, त्याला भेटतात। तो लहानपणी तिथं होता गावाला, म्हणजे 3 वर्षाचा होईपर्यंत तो दररोज शेतात असायचा। माझे आजे सासरे त्याला शेतात घेऊन बसायचे, मी शेतात काम करायचे, ते सांभाळायचे। त्यामुळे त्यावेळेचे जे मित्र आहेत त्याचे खेळण्यातले, त्यांची अजून काळजी घेतो। त्यांची काही परिस्थिती फारशी सुधारली नाही, पण त्यांची काळजी घेतो। त्याच्या शाळेतले मित्र, त्यांची काळजी घेतो, त्यांचं गेट टुगेदर करतो, त्यांना सुख-दुःख जाणून घेतो। मला खूप समाधान वाटतंय, त्याचं एवढं मोठं नाव झालंय, सगळीकडे सत्कार होतात। त्यावेळेला असं वाटतं आपल्या कष्टाचं सार्थक झालं। आणि तो एवढ्या वरती म्हणजे जाऊन पण विसरलेला नाही, कुठल्याही मित्रांना किंवा विसरत नाही। लंडन मध्ये ऑफिस काढलं तरी तिथून फोन करतो, अरे लंडन मध्ये ऑफिस काढलं बरं का आपण, रशियात काढलं, म्हणजे जिथं जिथं आहे तिथून फोन करतो। म्हणजे घारीसारखं आहे, घारीची नजर कशी पिल्लावर असते तसं तो हवेतून जाताना सुद्धा त्याचं मन आमच्यातच असतं की आपला ग्रुप आहे, ग्रुपला काम करतात लोक, जे मित्र आहेत आपले, त्यांना सुद्धा तो कधी विसरत नाही। त्याला जे यश मिळालेले साफसफाईच्या कामातनं गाडगे महाराजांपासून प्रेरणा घेतली, त्यानं बाकीची मंदिरं सुद्धा साफसफाई कुठल्याही अपेक्षा न ठेवता, कुणी त्याला हे प्रमोट केलं नाही की तुम्ही हे करा किंवा तुम्ही केलं तर तुमचं नाव होईल, असं कुठलाही स्वार्थ न ठेवता तो करतोय, ह्याचा आनंद आहे। कुठल्या गोष्टीत तो क्रेडिट घेत नाही, प्रत्येक गोष्टीत फायदा व्हायलाच पाहिजे असंही त्यानं कधी केलेलं नाही, फक्त तो माणसं जपत आलाय। दादांनी आता जो उद्योगाला एवढा मोठा डोलारा उभारला आहे, त्या डोलारा उभारण्यामध्ये त्यांनी आम्हाला बऱ्याच काही प्रेरणा दिलेल्या आहेत त्याबद्दल, आणि त्यांच्याकडनं आम्हाला बरंच काही शिकायलाही मिळालेलं आहे। लोकसत्ता, लोकमान्य, लोकशक्ती, लोकसत्ता। सपकाळ नॉलेज हब, नाशिक पासून 20 किलोमीटर अंतरावर ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, KR सकपाळ कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, RG सकपाळ कॉलेज ऑफ फार्मसी आणि लेट GN सकपाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अशा KG ते PG पर्यंत सर्वोत्कृष्ट आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाची हमी म्हणजेच सपकाळ नॉलेज हब। लोकसत्ता, लोकमान्य, लोकशक्ती, लोकसत्ता। उद्योगधंद्याचं हेच वैशिष्ट्य असतं, एकदा का तो नावारूपाला आला की मग त्याच्या भविष्यातल्या वाटचालीची धोरणं आखावीच लागतात, कारण त्याची दुसरी बाजू अशी असते की त्यावर अनेक कामगारांचे संसार आणि भविष्य अवलंबून असतं। म्हणजे हाऊसकीपिंग कायम प्रश्न मला विचारतो की आपण बी इलेक्ट्रॉनिक्स झालो आणि हाऊसकीपिंग मध्ये कसं आलो, तर आमच्या घराला एक परंपरा आहे, आमचे आजी आजोबा पणजोबा संत गाडगे महाराजांचे शिष्य होते। घरामध्ये कधीही त्यांच्या काळामध्ये चहा सुद्धा पिला गेला नाही, सुपारीचं खांड देखील खूप लांबचं होतं, आणि ह्यांची ही 7 पिढीची पुण्याई आहे। म्हणजे मला माझं ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर मी टेल्कोत जर काम केलं असतं तर फार फार तर 60-70 हजार रुपये 80 हजार रुपये पगार मिळाला असता। आज मी 50 लाख रुपये, म्हणजे BVG या परिवाराच्या माध्यमातून आम्ही 50 लाख रुपये पगार देतोय। ही शक्ती कुठून आहे? हे मागच्या पूर्वजन्मीचं पुण्य म्हणता येईल, कष्ट आहेत, ह्या सगळ्यातनं हे सगळं होत गेलं। आणि मला खरंच आनंद आहे की याच्या पुढच्या काळामध्ये आज 8 लोकांनी जे आम्ही काम चालू केलं ते आता जवळपास 22,000 लोकांच्या परत पोहोचले। पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही 1 लाख लोकांचा टप्पा पार करू। आता लंडनलाही काम करायचं प्लॅनिंग आहे, भारताबाहेर सिंगापूरला काम करायचं प्लॅनिंग आहे। म्हणजे मी लोकांना सांगताना, आमच्या उमेशला आणि सगळ्यांना सांगताना कायम म्हणतो की पहिलं खडतर तप आपलं 26व्या वर्षी चालू झालं 1998 साली, आणि 2010 साली ते संपलं। म्हणजे 12 वर्षाचं तप संपलं, आणि पुढचं आता तप, म्हणजे मी आता 38 वर्षाचा आहे, 38 ते 50 हे दुसरं तप आता आपल्याला करायचंय। आपली प्रगती 8 लाख ते ह्या वर्षी आम्ही 450 कोटी टर्नओव्हरच्या आसपास जाऊ, म्हणजे जवळपास 5000 पट कंपनीची प्रगती झाली। पुढच्या काळामध्ये 100 पट जरी केली तरी 50,000 कोटीपर्यंत जाऊ, पण 50,000 कोटी बोलणं थोडं जास्त होईल। आम्ही माझा अंदाज आहे की आम्ही 25-30 हजार कोटीमध्ये पुढच्या 10-12 वर्षात जाऊ। ज्या पद्धतीने ते ट्रीटमेंट देतात आपल्या सगळ्या कलिग्सना, एखाद्या घरच्यासारखं वागवतात। आजही मला भेटला की मला त्या जुन्या नावाने हा धारेतुरेच बोलतात, इतर सगळे जे असतील तेव्हा परत आम्ही आपल्या ऑफिशियल रिलेशन मध्ये जातो, पण असं कधी वाटलं नाही की बाबा मी कोणासाठी दुसऱ्यासाठी काम करतोय। कायम असंच वाटतंय की मी स्वतःसाठी काम करतोय, मी माझ्या स्वतःच्या कंपनीसाठी काम करतोय। सुरुवातीला मला पगार 4,000 होता,
आता मला पगार आहे 14,000 रुपये. हे सातारा जिल्ह्यामध्ये बसून भेटणार नाही आहे, पण घरी बसून भेटणार नाही आहे. त्यांनी मला वारंवार सांगितलं आहे गायकवाड सरांनी की बाबा तुमच्या गावची जे मुलं असतील 10वी असेल 12वी असेल त्यांना तू ने तिकडं, आणि आपली जास्तीत जास्त मुलं जेवढी बाहेर पडतील तेवढे चांगलं आहे आणि त्यांना रोजगारही मिळेल म्हटले. आम्हाला घरं नसतानाही घरासाठी आर्थिक सहाय्य साहेबांनी केलेले घरं मिळवून दिलेले आहेत. साहेबांच्याकडे आज भरपूर पैसा आहे, कामाचा व्याप आहे, खूप यश आहे, परंतु यापेक्षा वेगळं साहेबांच्याकडं भरपूर माणुसकी आहे. त्या ध्येयाप्रमाणे प्रत्येक गोष्टीत त्यांनी जिथं जिथं कुठल्याही कामात हात घालील तिथं अतिशय कष्टानं चिकाटीनं प्रयत्नानं बऱ्याच मोठ्या कामात त्यांची झेप दिसून येते आणि ती त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर दिसून येते. आता भविष्य काळामध्ये बाकीच्या बऱ्याच योजना आहेत. बीव्हीजी वेस्ट मॅनेजमेंट प्लॅस्टिक टू फ्युएल बनवणारी कंपनी आहे. त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये कचरा, तुमचं किचन वेस्ट, ऑर्गॅनिक वेस्ट अशा सर्व प्रकारच्या वेस्टवरती काम करणारी कंपनी आहे. हेल्थकेअरमध्ये आम्ही काही हॉस्पिटल्स आता घेतोय. नंतर एक फार्मास्युटिकल, आमचे विनोद जाधव म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांच्यावर आम्ही फार्मास्युटिकल बिझनेस चालू केला आहे. जब एचआरजी के साथ हमने सबसे पहले पार्टनरशिप करने का सोचा तो जब हम मिले उनसे तो सबसे ज़्यादा जो हमको लगा उनके बारे में अच्छी बात जो लगी वो कि वो इतने हार्ड वर्किंग हैं और अपने काम में इतना प्राइड लेते हैं और ऐसा हमने बहुत सारी कंपनियों से मिलते हैं हम, बट ऐसा इस लेवल ऑफ डेडिकेशन और कमिटमेंट और वो एटीट्यूड जो होता है कि हम कुछ भी कर सकते हैं, वो जो एटीट्यूड होता है वो इनमें बहुत ज़्यादा हमको अच्छा लगा. बहुत उम्मीदें हैं. हमने जो अभी तक देखा है इस कंपनी ने जो अचीव किया है, गायकवाड़ साहब ने जो अचीव किया है, बहुत आगे जाना है हमें, बहुत आगे जाना है कंपनी को और साथ में मिलकर देश की भी उन्नति होगी और इस कंपनी की भी उन्नति होगी. गायकवाड़ जी ने पूरी कंपनी के अंदर एक ऐसा अच्छा कल्चर डेवलप किया है जिसमें सब लोग बहुत मेहनत से और ईमानदारी से काम करते हैं और आगे बढ़ने की इच्छा रखते हैं और यही हम उम्मीद करते हैं कि ये कंपनी को बहुत आगे ले जाए. एक संधी चालून आली आम्हाला. जयंडेश्वर सहकारी साखर कारखाना ऑक्टोबर महिना म्हणजे सगळे साखर कारखाने चालू झाल्यानंतर आमच्या एका मित्राने आम्हाला विचारणा केली की साखर कारखाना तुम्ही चालवायला घ्याल का. ऑक्टोबरच्या शेवटाला मला विचारलं, 28 ऑक्टोबरला. मी एका क्षणात म्हटलं पूर्वीच्या अनुभवातनं की आम्ही करतो आणि ते काम आम्ही घेतलं. आणि मला माहिती होतं की आमच्या माने साहेबांना आम्ही सांगितलं की ते 100% करणार आणि त्यांनी ते करून दाखवलं. 28 दिवसामध्ये म्हणजे 22 दिवसामध्ये संपूर्ण कारखान्याचा जो मागच्या 2 वर्षात न झालेलं मेंटेनन्सचं काम त्यांनी 100% उत्तम तऱ्हेनं पार पाडलं. रोजची जवळपास 800 ते 1000 माणसं काम करत होती. त्यानंतर जे खरा कसोटीचा क्षण होता की मला सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी 50 वर्ष काम केले ते गृहस्थ मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला कारखाना मेंटेनन्स करणं सोपं आहे, पण तुम्हाला हार्वेस्टिंगची यंत्रणा मिळणार नाही, कारण कारखाने त्यावेळेला 1.5 महिना आधी चालू झाले होते. आणि आम्ही 15 नोव्हेंबर नंतर लोकांना 5 नोव्हेंबरच्या आसपास आम्ही लोकांना चालू केलं, विचारलं की टोळ्या देता का ऊसतोडीच्या. आणि ह्या सगळ्या टोळ्या ह्या एप्रिल मे महिन्यातच बुक होत असतात. म्हणजे मागच्या वर्षीचा हंगाम संपत असताना ह्या नवीन टोळ्या बुक होत असतात. आणि ते सगळं असं झाल्यानंतर खूप कसोटीच होत. पण उमेश प्रचंड रात्रंदिवस फिरला आणि उमेश दयानंद मोरे आहेत आमचे, बाकी सगळे सहकारी आमचे, या सगळ्यांनी रात्रंदिवस काम करून ह्या सगळ्या टोळ्या आणल्या. आणि मला सांगायला आनंद आहे की हा कारखाना आम्ही 22 दिवसात मेंटेनन्स केला आणि नंतर आता चालू केल्यानंतर आता जवळपास 12.5-20च्या रिकव्हरीने आमचा कारखाना चालतोय. आणि रोजचं जवळपास 3000 ते म्हणजे 2500 टन क्षमतेचा कारखाना आम्ही 3200 टन आणि त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेनं चालवतोय. गरीब कुटुंबातून आलेलं होतं की मला काहीतरी पाहिजे होतं, वेगळा सपोर्ट, एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता काहीतरी करण्यासाठी. आणि ते मला माझ्या CMD साहेबांच्या दिसलं आणि तिथंच मी एक श्रद्धास्थान म्हणून मी एक ते माझ्या आयुष्यातलं श्रद्धास्थान म्हणून एक देवानंतर एक काहीतरी श्रद्धास्थान असावं लागतं, कारण तर तो माणसाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती मदत होती. तर ही होती माननीय हणमंतरावजी गायकवाड यांची यशोगाथा. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आणि बघूया अजून एका मराठी व्यक्तिमत्वाची उत्तुंग झेप. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक लोकसत्ता, सहप्रायोजक ट्रान्सपरंट उद्योग समूह, सपकाळ नॉलेज हब.